नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. आहारशास्त्र असो किंवा औषध बनवण्याचं शास्त्र असो, त्यामध्ये अग्निसंस्कार सगळ्यात महत्त्वाचा असतो. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे फायर इज द बेस्ट प्युरिफायर. अग्नीच्या मदतीने पदार्थातील दोष दूर करता येतात. पदार्थ शरीराकडून चांगल्या प्रकारे स्वीकारला जाऊ शकतो. म्हणूनच भारतीय पाकशास्त्रातील अनेक रेसिपीजमध्ये धान्य अगोदर भाजून घेण्याचा एक प्रोसेस असतो. भाजणीचं थालीपीठ, भाजणीची चकली या नावावरूनच त्यातील घटक पदार्थ भाजलेले आहेत असं समजतं. पावसाळ्यात शक्यतो अशा प्रकारे अगोदर भाजून घेतलेल्या धान्यांपासून, डाळींपासून पदार्थ बनवणं पचनाच्या दृष्टीने अधिक चांगलं असतं. चला तर आज पाहूया अशीच एक अगोदर भाजून घेतलेल्या पिठाची आरोग्य पाककृती. गुजरातमध्ये खिच्चू, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी उकड आणि काही ठिकाणी खिची या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ करायला सोपा, टेस्टी आणि आरोग्यासाठी अगदी उत्तम असतो. सर्वप्रथम एक कढईमध्ये मंद ते मध्यम आचेवर 1 वाटीभर ज्वारीचं पीठ भाजण्यासाठी घ्यावं. पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत एकसारखं हलवत हलवत पीठ छान भाजून घ्यावं. आता 2.5 वाटी ताक तयार करून घ्यावं. एका कढईमध्ये 2 चमचे घरी बनवलेलं तूप घ्यावं. तूप गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा उडदाची डाळ टाकावी. ती लालसर होईपर्यंत परतून घ्यावी. मग अर्धा चमचा जिरं टाकावं. जिरं तडतडलं की 1-2 चिमूट हिंग टाकावं. कढीपत्त्याची 7-8 पानं, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा आणि लाल मिरचीचे तुकडे टाकावेत. मिरची थोडी परतली की अर्धी वाटी किसलेलं गाजर मिसळावं आणि आधी तयार करून ठेवलेलं ताक घालावं. ताकाला उकळी फुटण्यापूर्वी त्यात ज्वारीचं भाजलेलं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मिसळावी. स्पॅच्युलाच्या मदतीने हलवून व्यवस्थित एकजीव झालं की कढईच्या खाली लोखंडाचा तवा ठेवावा, म्हणजे उकड कढईला चिटकत नाही. आता कढईवर झाकण ठेवून 1 वाफ घेतली की झाली आपली ज्वारीची उकड तयार. सर्व केल्यानंतर यावर पुन्हा एकदा थोडंसं घरचं तूप घालावं. थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबिरीने गार्निश करून गरम गरम खायला द्यावं. अशाच अजूनही त्या ऋतूला साजेशा आरोग्य रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.